सावे, उगाच काय पण बडबडू नका त्याच्या पुढं. व्यवस्थित बोल त्याच्याशी. हा खरंच याची काही गरज नाहीये. आणि पैशाच्या व्यवहाराबद्दल नंतर बोलू की आपण. यू प्लीज हॅव अ सीट. काय बाहेर ऊन पण बरंच आहे. ठीक आहे, ज्यूस घे. ज्यूस? तुमच्याकडनं तर पाणी प्यायची पण इच्छा नाही. आणि सारखं काय होई उपकाराची भाषा आणि मदतीचं ढोंग करता. तुम्हाला काय वाटतं हे सगळं करून तुम्ही जे पाप केलंय ते निघून जाणार आहे? चुकताय तुम्ही. अहो तुमचे प्रयत्न वेस्ट जातील. मी कसले प्रयत्न करत नाही. मला खरंच गिल्टी फील होत होतं. मी जे हप्त्याचे मी पैसे भरलेत ते पैसे तुझेच आहेत, तुझ्या हक्काचे पैसे आहेत. तू ज्यावेळी जॉब सोडलास त्यावेळी तुझा काही पगार बाकी होता, तेच आहेत ते. काय पण गुंडाळू नका. माझं कुठलंच पेमेंट बाकी नव्हतं. ऍक्च्युली एखाद्या एम्प्लॉईनी जर अचानक जॉब सोडला किंवा त्याला सोडायला लागला तर कंपनीच्या पॉलिसीनुसार त्याला 2 महिन्याचं पेमेंट दिलं जातं. सर, मी जे काल माझ्या पेमेंट बद्दल बोलले होते ऍडव्हान्स, आज होऊ शकतं ना ते? ऑफकोर्स. पण मी तर 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स घेतला होता. हो, जे बोनसेस त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह असतात. आणि तू जे व्हिडिओज बनवलेत ना त्याला खूप जास्त व्ह्यूज आल्यात. तो मी रिक्वेस्ट करतो हे पैसे असू देत. हो, तुम्ही जी काय ऍक्टिंग करताय ना त्याचा माझ्यावर काही इफेक्ट होणार नाहीये.